बळीराजावर ओढवले अस्मानी संकट, जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शानं बैलाचा मृत्यू, तर शेतकरी महिला थोडक्यात बचावली आहे। याबाबत थोडक्यात वृत्त असे की वरोरा तालुक्यातील जामगाव बुद्रुक येथील शेतकरी महिला सविता एकनाथ घागी आपल्या शेतामध्ये बैल चराई करत असताना त्यांच्या एका बैलाचा शेतातीलच विद्युत पोल जवळ असलेल्या गार्डिंग वायरला स्पर्श झाला। त्यामध्ये बैल तडफडू लागला। बैलाला अचानक तडफडताना बघून सविता घागी यांनी बैलाजवळ धाव घेत गार्डिंग वायरला दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गार्डिंग वायरमध्येच जिवंत विद्युत प्रवाह असल्यामुळे त्यांना सुद्धा तारेचा जोरदार झटका बसत त्या दूर फेकल्या गेल्या। त्यामध्ये त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे, मात्र त्यांच्या बैलाचा घटनास्थळीच मृत्यू झालाय। त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। सध्या सर्वत्र शेतीचा हंगाम सुरू असून शेतकरी आपल्या शेतामध्ये राबत असून पिकांची फवारणी, डवरणी, खुरपणी करण्यामध्ये व्यस्त आहे। मात्र अचानक घडत असलेल्या अशा संकटांमुळे शेतकरी पुरता हादरून जातोय। असाच काहीचा प्रकार सदर शेतकऱ्यावर ओढवल्यामुळे मोठं संकट कोसळलंय। सदर घटना महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घडल्यामुळे जामगाव वासियांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या गार्डिंग हटवण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं नसतं तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, अशी चर्चा होत असून ऐन हंगामाच्या वेळी बैलाच्या आकस्मिक मृत्यूनं पीडित शेतकऱ्यांसमोर पुढील हंगामाचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। तेव्हा महावितरण कंपनीने पीडित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत करावी किंवा मृत बैलाच्या मोबदल्यामध्ये बैल द्यावा, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ताजने यांनी महावितरण कंपनीकडे केली आहे। तुम्ही सुद्धा या वावराची मेरकरी आहात, ही नेमकी घटना कशामुळे झाली? तर तार या ठिकाणी होता, काय सांगाल नेहमीत? मी यांच्या बाजूलाच माझा मेरकरी असल्यामुळे मी नेहमी ये जा राहते माझ्या या शेतात। बरेच दिवसापासून या खांब्यावरील जो गार्डिंगचा वायर आहे तो तुटला होता, परंतु एमईसीबीने तो गार्डिंग वायर न काढता तसाच ठेवला। यांनी वारंवार त्यांना सूचना दिल्या की तो गार्डिंग वायर घेऊन जा, पण यांनी दुर्लक्ष केलं। तो फेस टू फेस झाल्यामुळे त्या तारामध्ये खाली जी गुंडाळी होती ते वर टच असल्यामुळे ते प्रवाह चालू झाला, विद्युत प्रवाह, आणि त्याच वेळेस हा बैल चारत असताना एक बैल त्या बाजूनं पळत आला। बैल पळत आल्यामुळे बैलाला करंट लागला आणि बैल मरण पावला। त्याच वेळेस यांची पत्नी एकनाथ घागी यांची पत्नी सविता घागी ही सुद्धा त्या बैलाच्या मागे आली। तिला बैल फळफळताना दिसला तर यांना वाटलं काय झालं बैलाला बा, यांनी हात लावायला गेला, तार आली, त्यांना करंट लागला, त्यांना चप्पल घालून असल्यामुळे फेकून दिलं बाहेर, तर त्यामुळे त्यांचा बरंच मोठी दुर्घटना टळली। नेमकी या संदर्भात काय मागणी आहे? या संदर्भात एमईसीबीने आता असं सीझन पाहता यांचा एक हंगाम गेलेला आहे, त्यामुळे यांना जवळपास 1.25 लाखाचा तो बैल होता, त्यांना पैसे द्या किंवा तो बैल द्या, असं आमची मागणी आहे एमईसीबीला। कशी काय घटना झाली? कशी नाही, ते बैल चारत होते, त्याच्यातून एक पडून आला, ते आम्हाला कळलं ना की करंट असेल म्हणून तो तारा येऊन गुंतला। नेमका तार कुठं होता? तो धुऱ्यावरच होता बैल चरायच्या। अच्छा, तुम्ही टाकला होता का तार? नाही, एमईसीबी ऑफिसवाले यांनी त्याला 2-4 वेळा सांगितलं होतं, पण त्यानं काय ते काढला नाही। त्याच्यामुळं ते घरवालीला एक करंट लागला होता, पण तिला ते फेकून दिली। अच्छा, नाही तर मोठं अनर्थ झाला असता बा। प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, चंद्रपूर।